तर राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातलाय, अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर धुळे जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडलाय। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आमळी शिवारातील काबऱ्या खडक धरण फुटण्याची शक्यता आहे। यामुळे धरणाच्या आसपासच्या गावांमधील ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे। खबरदारी म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय। धरणाच्या पायथ्याचा काही भाग खचलाय, त्यामुळे धरणातून गळती सुरू झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून धरणाच्या सांडव्याची दुरुस्ती सुरू होती। हे काम अर्धवट केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। दरम्यान खबरदारीच्या उपाययोजना म्हणून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय। धुळे जिल्ह्यातील मालनगाव मध्यम प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। त्यामुळे साक्री तालुक्यातून वाहणाऱ्या कान नदीमध्ये आता पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येतोय। कान नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदी पात्रामध्ये कुणीही आपली जनावरे घेऊन न जाण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना करण्यात आलंय। पुढील काही तास कान नदीमध्ये हा पाण्याचा विसर्ग अशाच प्रकारे सुरू राहणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सोलापूर माळशिरस तालुक्याच्या नीरा नदीवरील बंधाऱ्याचा भराव वाहू लागलाय। वीर धरणातून नीरा नदीला देखील सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे हा भराव वाहून गेलाय। शासनाने काही दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून बंधाऱ्यावरील भराव आणि रस्त्याचं काम केलं होतं, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा भराव वाहून गेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे इंगळे यांनी केलाय।